नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी कच्ची दाबेली याची रेसिपी दाखवणार आहे. आणि आता दाबेलीचा मसालासुद्धा मी वेळेवर करून घेत असते. चला तर मग मैत्रिणींनो, अगदी वेळेवर ताजा असा मसाला मी दाबेलीचा तयार करते. आता या मसाल्यामध्ये मी काय काय वापरते हे तुम्ही बघा. आता यामध्ये मी बडीशोप, धने, जिरे, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी वापरली आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला अगदी मंद गॅसवर अगदी थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. अगदी थोडे गरम होईपर्यंतच भाजायचे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. जास्त भाजले तर मग हा मसाला कडवट लागतो. तर बघा मैत्रिणींना, कढई गरम करून मी हे मसाले सर्व त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये भाजून घेतलेले आहे. तर चला आता आपण हे मसाले आता बारीक करून घेणार आहोत. आता हे थंड करून बारीक करणार आहोत. तर आता आपला मसाला भाजून झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये तो थंड होण्यासाठी ठेवलेला आहे मी. आता हा मसाला आपण बारीक करून घेऊया. तर बघा मैत्रिणींना, आपण जी घरी कच्ची दाबेली बनवतो त्याची आपल्याला टेस्ट अगदी वेगळीच लागते. कारण अगदी ताजी आपण मसाले सर्व ताजे वापरतो. तसं पाहिलं तर बाहेर गेलो तर आपण 30 रुपयाला किंवा 40 रुपयाला एक दाबेली असते आणि त्या 30-40मध्ये आपण 2-3 दाबेल्या तयार करू शकतो. तर आपल्या पैशाची बचत होते ना, आपल्याला फ्रेश दाबेलीसुद्धा खायला मिळते. तर बघा, आता आपण मसाला हा थोडा फिरवून घेतलेला आहे आणि आता नंतर आपण त्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर टाकायची आणि परत मिक्सरला गरका मारून घ्यायचा आहे. तर बघा, आता आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता हा दाबेलीचा मसाला मी तयार केलेला आहे. तर चला मैत्रिणींना, आता आपण दाबेली तयार करून घेऊया. आता हा मसाला तयार झालेला आहे. आता यासाठी आता चला मी तुम्हाला दाखवते. आता मी बटाटे घेतलेले आहेत आणि हे उकडून बटाटे आपण आता हे बारीक करून घ्यायचे आहेत. ते सर्व गाठी मोडतील अशा बारीक आपण ते करून घ्यायचे बटाटे. तर चला, आता आपण बटाटे आपले बारीक झालेले आहे. आता आपण बटाट्याला फोडणी देणार आहोत. आता यामध्ये थोडीशी मी मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मोहरी टाकल्यानंतर आता त्यामध्ये थोडासा कांदा टाकून घ्यायचा आहे आणि मोहरी आणि कांदा आपण परतून घेऊया. परतून घेतल्यानंतर आपण जो मसाला तयार केला आता तो मसाला मी 1 चमचाभर टाकलेला आहे त्यामध्ये. आणि आता त्यामध्ये आपण आता बटाटा टाकून घेऊया. आता थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि आता आपण आणि हळद टाकून घेतली आहे. आता या फोडणीमध्ये आपण बटाटा टाकून व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण बटाटा टाकून घेतलेला आहे. बटाटा आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर जिरे पावडर टाकलेली आहे आणि धना पावडर टाकलेली आहे. धना जिरा पावडर आणि मीठ टाकून परत एकदा आपल्याला बटाट्याची भाजी व्यवस्थित आता हलवून घ्यायची आहे. तर चला, आता आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपण कच्ची दाबेलीची तयारी करून घेऊया. आता ही भाजी आपली तयार झाली. आता एका प्लेटमध्ये मी ती पसरून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी गोड चटणी, चिंचेची गोड चटणी टाकलेली आहे मी. त्याच्यानंतर त्याच्यावर कांदा टाकून घ्यायचा आहे. गोड चटणी, कांदा आणि त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये भाजलेले शेंगादाणे टाकलेले आहे. मी ज्या प्लेटमध्ये बटाटा बारीक केला तीच प्लेट त्याच्यासाठी वापरलेली आहे बघा. आणि आता आपण त्याच्यावर डाळिंबाचे दाणे टाकून घेतलेले आहे. आता याच्यावर डाळिंबाचे दाणे आणि थोडीशी शेव टाकून घेणार आहोत. शेव टाकून घ्यायची आहे. आता आपण जी पाणीपुरीला गोड आणि तिखट चटणी वापरतो तीच मी यामध्ये वापरलेली आहे आणि त्या चटण्यासुद्धा मी घरीच तयार केलेल्या आहेत. तर बघा मैत्रिणींनो, आता मी पाव घेतलेले आहे. असे ते मध्यभागी आपण कट करून घ्यायचे आहेत. पावचे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता चला, आता आपण पावला पहिल्यांदा आपण गोड आंबट चटणी लावून घेतलेली आहे. आता मी या ठिकाणी
5 दाबेली तयार करून घेत आहे. तर बघा अशा प्रकारे आपण त्याला गोड चटणी लावून घ्यायची आहे पूर्ण सर्व पावला. आता आपली गोड चटणी लावून झालेली आहे. आता आपण त्याला तिखट चटणी लावून घेत आहोत. पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे. गोड चटणी थोडी पुदिन्याची चटणी लावून घेतली आणि त्याच्यानंतर आपण आता ते भाजीचं बॅटर तयार केलं आहे ते आपण याच्यामध्ये स्टफ करणार आहोत, भरून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आता आपले तयार झालेलं आहे. आता आपण ते बॅटर त्याच्यामध्ये भरून घेऊया. आता दाबेलीचं बॅटर आपण त्याच्यामध्ये भरलेलं आहे आणि नंतर आपल्याला तो पाव बंद करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण आता ते व्यवस्थित ते दाबून बसवायचं आहे. आता चला तर मग मी सर्व पाव भरून घेते. आता सर्व पाव आपले भरून मसाला लावून झालेले आहे सर्व पावला. आता गॅसवर तवा ठेवते आहे. मी नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे. चला आता नॉनस्टिक तवा मी गॅसवर ठेवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून घेऊया. तर बघा मैत्रिणी, आता आपण तव्यावर बटर टाकून घेतलेलं आहे. आता हे बटर सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे आणि आता आपण एका प्लेटमध्ये बारीक शेव घेतलेली आहे. 0 नंबर शेव आपल्याला घ्यायची आहे. आता ही दाबेलीला आपण शेव लावून घेऊया आणि त्या बटरवर आपण दाबेली चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण ही दाबेली बटरवर भाजून घेत आहोत. आता मी दुसरी पण दाबेली त्याच्यावर बटरवर भाजून घेत आहे. तर अशा प्रकारे आता आपण ही दाबेली दोन्ही साईडने आपण एकदम खरपूस होईपर्यंत आपल्याला जशी आवडते कडक मऊ त्याप्रमाणे आपण भाजून घेऊया. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता आपली दाबेली दोन्ही बाजूने आपण भाजून घेतलेली आहे. आता ही दाबेली मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे आणि त्याच्याबरोबर मी पुदिन्याची चटणी घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणींना, आपण घरी केलेल्या दाबेलीची, कच्च्या दाबेलीची टेस्ट पण वेगळी लागते आणि आपल्याला समाधान पण मिळते आणि आपण हवे तेवढी दाबेली खाऊ शकतो. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब